हॅलो गुड मॉर्निंग. आज आपण ईओचं लेक्चर नंबर 15 बघणार आहोत. लास्ट लेक्चरला झेनर डायोड कंप्लीट केलेला आहे, पीएन जंक्शन कंप्लीट केलेलं आहे. तर इथून पुढे त्याचे स्पेशल पर्पज यांना डायोड म्हटलं जातं, म्हणजे स्पेसिफिक ॲप्लिकेशनसाठी वापरले जातात म्हणून स्पेशल पर्पज म्हणतात. झेनर डायोड आणि पीएन जंक्शन डायोड हे स्पेशल पर्पजमध्ये येत नाहीत. हे कॉमनली 90% झेनर डायोड आणि पीएन जंक्शन डायोडच वापरले जातात. हे स्पेशल पर्पज इथून पुढे जे बघणार आहोत ते लिमिटेड ठिकाणीच वापरले जातात, म्हणजे टोटल 10% त्याचा यूज केला जातो. तर त्यामधला एक पहिला आहे फोटो डायोड. तर फोटो डायोड तुम्हाला जर पीएन जंक्शन डायोडचा सिम्बॉल येत असेल तर सगळे इथून पुढचे सिम्बॉल तुम्हाला इझिली येणार. बघा, खूप सिम्पल टेक्निक मी तुम्हाला शिकवतो. मी पहिला पीएन जंक्शन डायोडचा सिम्बॉल ड्रॉ करतो. बघा, असाच होता का तो पीएन जंक्शन डायोडचा सिम्बॉल. एनोड, कॅथोड. एनोडला पॉझिटिव्ह चार्ज असतो, कॅथोडला निगेटिव्ह चार्ज असतो. फोटो डायोड म्हटल्यानंतर हे जे जंक्शन आहे ना डायोडचं, त्याच्यावरती अशा 2 एरो किंवा 3 एरो मारा. ह्या एरोला नाव द्यायचं लाईट. झालं सिम्बॉल याचा. म्हणजे जो डायोड लाईट पडल्यानंतर ऑन होतो त्या डायोडला म्हणायचं फोटो डायोड. कन्सेप्ट क्लिअर झाला का? मी आता याचं वर्किंग बघतो. बघा, खूप सिंपल आहे. पीएन जंक्शन काढलेलं आहे, डिप्लेशन लेयर आहे मध्ये. बरोबर, पी टाईप आहे, एन टाईप आहे. हे जे जंक्शन आहे ना मधलं, या जंक्शनवरती तुम्ही लाईट पडायचं आहे. लाईट म्हणजे लेझर लाईट मारला तरी चालतो. आता होतं काय, इथं आपल्याला सप्लाय घ्यायचा आहे. बघा, स्टार्ट करतोय. डिप्लेशन लेअरमध्ये इलेक्ट्रॉन्स आणि होल्स नसतात, एवढं सगळ्यांना माहिती आहे. कारण या लेअरमध्ये, डिप्लेशन लेअरमध्ये जर इलेक्ट्रॉन्स आणि होल्स असते तर याच्यामधून करंट फ्लो झाला असता. पण फोटो डायोडमध्ये किंवा पीएन जंक्शन डायोडमध्ये डिप्लेशन लेअरमध्ये इलेक्ट्रॉन्स पण नसतात, होल्स पण नसतात. मग करंट फ्लो होतो कसा? जेव्हा लाईट तुम्ही ह्या जंक्शनवरती पाडता तेव्हा इकडले होल्स इकडे अट्रॅक्ट होतात, इकडले इलेक्ट्रॉन्स इकडे अट्रॅक्ट होतात आणि होल्स आणि इलेक्ट्रॉन्सची जोडी तयार होते. मी तुम्हाला दाखवते सॅम्पल इथं. सपोज इलेक्ट्रॉन्स इकडला इकडे आला, इकडला होल्स इकडे आला. आता हे दोघं एकत्र आल्यानंतर ही जी अशी जोडी तयार होते, किंवा इथेही होऊ शकते. होल्स आले, इलेक्ट्रॉन्स आले, पेअर तयार होणार. होल्स आले, इलेक्ट्रॉन्स आले, इथे एक पेअर तयार होईल. बरोबर. ह्या पेअरचा काउंट कुणावरती डिपेंड नसतो? लाईटवरती. म्हणजे लाईटची जेवढी तीव्रता जास्त, बघा, लाईटची जेवढी तीव्रता जास्त तेवढे इलेक्ट्रॉन्स आणि होल्स पेअर तयार होणार आहेत. आणि जेवढे पेअर जास्त तेवढा करंट जास्त. काय म्हटलं बघा, लाईटची तीव्रता जास्त, इलेक्ट्रॉन्स होल पेअर जास्त, इलेक्ट्रॉन होल्स पेअर जास्त, करंट जास्त. आणि फोटो डायोडमध्ये करंट हा नेहमी रिव्हर्समध्ये फ्लो व्हायला चालू होतो, फॉरवर्डमध्ये फ्लो होत नाही. त्याच्यामुळं बघा, हा टर्मिनल काढला पॉझिटिव्ह, हा टर्मिनल काढला निगेटिव्ह. त्यामुळे तुमचा जो करंट आहे तो करंट या डायरेक्शनने फ्लो व्हायला चालू होईल. कोणता करंट म्हणणार याला मी? रिव्हर्स करंट असं म्हणणार. बघा, मी पुन्हा रिपीट करतोय. डिपेंडंट कोण कोणावरती आहे? लाईटवरती पेअर. मी तर सिम्बॉलिक मध्ये इथं ड्रॉ करून तुम्हाला दाखवतोय. लाईटवरती डिपेंड
इलेक्ट्रॉन होल पेअर आणि इलेक्ट्रॉन होल पेअरवरती डिपेंड रिव्हर्स करंट. लक्षात खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे डायरेक्टली प्रोपोर्शनल काढलेलं आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनलचा अर्थ काय? लाईट वाढली, इलेक्ट्रॉन होल पेअर वाढणार, इलेक्ट्रॉन होल पेअर वाढल्या करंट वाढणार. लाईट कमी, होल पेअर कमी, करंट कमी. होल पेअर कुठे तयार होतात? इलेक्ट्रॉन्स आणि होल पेअर जंक्शनच्या जवळ तयार होतात. होल्स इकडे अट्रॅक्ट घेतले जातात, इलेक्ट्रॉन्स इकडे येतात आणि जोड्या तयार होतात होल्सची इलेक्ट्रॉन्सची. हा होल्स इकडे येईल, हा होल्स इकडे येईल, इलेक्ट्रॉन्स इकडे येतील. लक्षात आलं फोटो डायोडचं कन्सेप्ट. आणि फोटो डायोडचं ॲप्लिकेशन जर बघायचं झालं तर काउंटिंगसाठी वापरला जातो. काउंटिंगसाठी जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर तुम्हाला कन्व्हेअर बेल्ट माहीत असेल किंवा फूड फॅक्टरी एक चॅनल लागतं आपल्या टी व्हीला. त्या फूड फॅक्टरीमध्ये बॉटल्स असतील, काहीतरी प्रोडक्शन एखाद्या मटेरियलचं असेल आणि ते का बेल्टवरनं मटेरियल ते जात असतं, असं फ्लो होत असतं. मग सगळे ॲटोमेशनवरती असतं ते, कारण तिथं मॅन पॉवर खूप कमी असते. एवढी मोठी इंडस्ट्री असते तर 3 ते 4 माणसांच्या वरती ते होऊन जातं. मग काउंट करायला पाहिजे ना तिथं. मग त्या कन्व्हेअर बेल्टमध्येच एका साईडला LED लेझर लाईट लावलेला असतो, एका साईडला फोटो डायोड लावलेला असतो. तो लेझर लाईट इनव्हिजिबल असतो, तुम्हाला लाईट डोळ्यांनी दिसत नाही. पण तो रे बघा इकडं दाखवतोय मी. हा लेझर लाईट आहे आणि हा तुमचा फोटो डायोड आहे. आणि इथून तुम्ही काय करताय? एखादा प्रोडक्ट पास करताय कंटिन्युअस असा, बरोबर. आणि ही लाईट आहे लेझर लाईट, ही लाईट इकडे पाडली जाते फोटो डायोडवरती. फोटो डायोडला वायर काढून इकडं काउंटिंग मशीन जोडलेलं असतं. जेवढ्या वेळा ते कट होईल लाईट तेवढं ते काउंट करायला चालू करतं. मग इकडून जर लाईट पडली, बरोबर, मी चला त्याचा फोटो एक आपल्याकडे अवेलेबल आहे, तो फोटो तुम्हाला दाखवतो, लक्षात येईल तुम्हाला. लक्षात आलं का बघा सगळ्यांच्या? हे मटेरियल आहेत, लाईट सोर्स आहे, फोटो डायोड आहे, काउंटिंग मशीन जोडलेलं आहे. जसा हा पार्ट ही लाईट ब्रेक करेल, ब्रेक केल्यानंतर किंवा लाईट कट करेल, फोटो डायोडने ते कट केलेलं कॅप्चर केलं, कॅप्चर केलेलं इकडे काउंटिंग मशीनला दिलं. जेवढे मटेरियल ते लाईट कट करतील तेवढं फक्त इथं काउंट वाढत जातो. 3609 आहे, 3610, 3711 जसे जसे वाढत जातील तसे. लाईट सोर्स खूप महत्त्वाचा आहे, फोटो डायोड पण महत्त्वाचा आहे. लाईटच नाही पडली तर फोटो डायोड लाईट कट करू शकत नाही किंवा लाईट तो काउंट करू शकत नाही. सगळ्यांना ॲप्लिकेशन कळालं का सिरियसली? चला अजून एक ॲप्लिकेशन इथं आहे बघा. दरवाजा आहे आपला, एका साईडला लाईट द्या, एका साईडला फोटो द्या. किंवा हे ॲप्लिकेशन तुम्ही हॉलच्या ठिकाणी, जिथं लग्नाचे मोठमोठे हॉल असतात आणि जिथं कपॅसिटी आहे की इतकेच माणसं आत गेली पाहिजेत आणि तिथं काउंट करायला जर आपल्याला मॅनपॉवर अवेलेबल नसेल तर इथं अलाराम जोडायचा. तो अलाराम काय करतो? जेवढी माणसं आत आलेली आहेत ते काउंट करायला चालू करतो. आणि जर तुम्ही लिमिट ठेवलं असाल की 100 माणसंच आतमध्ये गेली पाहिजेत, 100 माणसांनी लाईट कट केल्यानंतर इकडे काउंट जसा 100 होईल काउंटरला तसा इंडिकेटर तिथे किंवा बजर तुमचा वाजून राहील की 100 माणसं झालेले आहेत. आणि कंटिन्युअस बजर वाजल्यामुळं आपल्याला आज समजून येईल की 100 माणसं आतमध्ये एंट्री केलेली आहेत. दोन ॲप्लिकेशन खूप महत्त्वाचे आहेत, सिम्पल आहेत, काही अवघड नाही. सगळ्यांना फोटो डायोड कन्सेप्ट क्लिअर झाला असेल असं मी गृहीत धरतो. चला आपण आता नेक्स्ट डायोड बघू. ओके, फोटो डायोड बघितल्यानंतर आता आपण LEDचे पॉईंट एक्सप्लेन करू. LEDला काय म्हणता येईल? लाईट इमिटिंग डायोड. इमिट करणे म्हणजे बाहेर सोडणे. तर लाईट इमिटिंग डायोडमध्ये बघा, याचा सिम्बॉल मी पहिला ड्रॉ करतो. नेहमीप्रमाणे पहिला डायोडचा सिम्बॉल तुम्हाला ड्रॉ करता आला पाहिजे. बरोबर आहे का? हा डायोडचा सिम्बॉल आहे. टर्मिनलला नाव देतो मी एनोड आणि कॅथोड. आता डायोडमध्ये आणि LEDमध्ये फरक काय असतो? LEDचा लाईट हा बाहेर जाणार असतो, फोटोमध्ये लाईट आत येणारी असते. ही असेल तुमची लाईट. सिंपल. म्हणजे ज्या डायोडला सप्लाय दिल्यानंतर लाईट बाहेर देतो त्याला म्हणतात LED.
आता LED मध्ये आणि PN जंक्शन डायोडमध्ये फरक एवढाच आहे. PN जंक्शन डायोडला बघा, PN जंक्शन डायोडला सिलिकॉन किंवा जर्मेनियम मटेरियल वापरत होते, बरोबर. म्हणजे सिलिकॉनने जर्मेनियम मटेरियल पासून PN जंक्शन डायोड तयार केला होता. पण LED मध्ये सिलिकॉन आणि जर्मेनियम मटेरियल वापरत नाहीत, कारण LED मध्ये लाईट द्यायचा असतो. सिलिकॉन जर्मेनियम मटेरियल लाईट देऊ शकत नाहीत. त्याच्यामुळं गॅलियम, फॉस्फरस आणि आर्सेनिक ह्या 3 मटेरियलचा यूज करून LED तयार केलेला जातो. कळलं नक्की? लक्षात आलं सगळ्यांना? हे खूप महत्त्वाचं आहे. ऑब्जेक्टिव्हमध्ये विचारला जातो की LED मध्ये सिलिकॉन आणि जर्मेनियम मटेरियल वापरतात का? तर वापरत नाहीत. LED तयार करण्यासाठी हे 3 टाईपचे मटेरियल वापरले जाते. मग यांचं कॉम्बिनेशन असतं की हे दोघंजण वापरले तर रेड कलरचा LED तयार होईल किंवा लाईट रेड कलरचा येईल. हे दोघंजण तयार केले किंवा हे दोघंजण तयार केले तर व्हाईट कलरचा येईल किंवा ग्रीन कलरचा येईल. असे वेगवेगळे सॅम्पल 1-2 तुम्हाला मी दाखवतोय की कोणते मटेरियल यूज केल्यानंतर कोणता लाईट बाहेर पडणार आहे. ओके, तर याचं वर्किंग बघू आपण. वर्किंग खूप सिंपल आहे. बघा, मी PN जंक्शन डायोड ड्रॉ केलेला आहे. हे मध्ये डिप्लेशन लेयर आहे. तुम्हाला सप्लाय द्यायचा आहे. सप्लाय देत असताना फॉरवर्ड बायस सप्लाय द्यावा लागतो LED मध्ये, बरोबर. फॉरवर्ड बायसमध्ये होतं काय, पॉझिटिव्हला हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह दिल्यानंतर हे होल्स आहेत ते पुढे सरकतात जंक्शनकडे. हे तुमचं जंक्शन आहे. जंक्शन थोडंसं मी डार्क ड्रॉ करतोय. बरोबर. सेम हा सप्लाय निगेटिव्हकडे जाणार, हे इलेक्ट्रॉन्स इकडे अट्रॅक्ट होतात, बरोबर आहे का? आणि इकडे अट्रॅक्ट झाल्यानंतर होतं काय, होल्स आणि इलेक्ट्रॉन्स पेअर तयार होतात. आलं लक्षात? या अशा पेअर तयारायला चालू होतात. ह्या पेअर कुणामुळे तयार होतात? या सप्लायमुळे. मी एक सॅम्पल एक्झाम्पल तुम्हाला देतो. जर तुम्ही इकडं 3 व्होल्ट दिलात तर 3 पेअर तयार झाले. पेअर म्हणजे जोड्या. होल्स आणि इलेक्ट्रॉन्स अट्रॅक्ट होतात जंक्शनकडे आणि पेअर तयार होतात. जेवढ्या पेअर जास्त तेवढा लाईट बाहेर फेकला जातो, बरोबर. आणि ह्या डिप्लेशन रिजनमध्ये जे जंक्शन आहे का, या जंक्शन मधून लाईट बाहेर पडला जातो. याला म्हटलं जातं लाईट. आलं लक्षात? म्हणजे हा लाईट कुणावरती डिपेंड आहे? ह्या पेअरवरती. ह्या पेअर कुणावरती डिपेंड आहे? व्होल्टेजवरती. व्होल्टेज कमी केलात तर पेअर कमी होतील, जोड्या कमी होतील. जोड्या कमी झाल्यावरती लाईटची तीव्रता कमी होईल. व्होल्टेज वाढवलं, जर इकडं 13 व्होल्ट केलात, 13 जोड्या तयार होतील. 13 जोड्यामुळं लाईट तुमचं जास्त तयार होईल. सिंपल मिनिंग आहे. सगळ्यांना कळलं का? एलईडीचं फंक्शन खूप सिंपल आहे, काय अवघड नाही. ह्या पेअर खूप महत्त्वाच्या आहेत. हे पेअर कोण? हे गोल म्हणजेच कोण? होल्स आहेत आणि हे इलेक्ट्रॉन्स आहेत. हे इलेक्ट्रॉन्स आणि होल्स एकत्र येऊन तयार होणाऱ्या जोडीला इलेक्ट्रॉन होल पेअर असं म्हटलं जातं. आणि ह्या पूर्णपणे डिपेंड कोणावरती असतात? ह्या व्होल्टेजवरती. मग मला डायरेक्टली प्रोपोर्शनल कसं लिहिता येईल बघा. काय काय सांगता येईल बघा. लाईट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रॉन होल पेअर आणि इलेक्ट्रॉन होल पेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्होल्टेज, फॉरवर्ड व्होल्टेज. हे व्होल्टेज वाढवा, पेअर वाढतील, पेअर वाढले लाईट वाढतो. खूप सिंपल कन्सेप्ट आहे, काही अवघड नाही याच्यामध्ये लाईटचं. आता तुम्हाला मी मटेरियल पासून सांगतोय बघा. गॅलियम आणि आर्सेनिक हे 2 मटेरियल यूज केला तर तुमचा रेड कलरचा LED तयार होतो. आणि गॅलियम आणि फॉस्फाईट किंवा फॉस्फरस म्हणा, हे 2 मटेरियल पासून तुमचा ग्रीन लाईट तयार होतो. लक्षात आलं? म्हणजे गॅलियम कॉमन घेतलेला आहे, आर्सेनिक त्याच्यामध्ये ॲड करा, रेड लाईट तयार होतो. रेड कलरचा LED ऑन केल्यानंतर रेड कलरचा LED लागेल, म्हणजे इथून बाहेर पडणार लाईट आहे ती रेड कलरची असेल.
आणि गॅलियम फॉस्फाईड मटेरियल हे जर वापरलं इथं तर इथून बाहेर पडणारा लाईट आहे तो ग्रीन कलरचा लाईट आहे. असं तुमचा येलो कलरचा असतो, व्हाईट कलरचा असतो एलईडी, रेड कलरचा, ग्रीन कलरचा, ब्ल्यू कलरचा, व्हरायटी असे हे मटेरियलवरती डिपेंड नसतं. पुन्हा एकदा रिपीट करतोय, एलईडी मध्ये सिलिकॉन आणि जर्मेनियम हे मटेरियल वापरलं जात नाही. ओके, चला आपण आता नेक्स्ट सिम्बॉल बघू. नेक्स्ट डायोड बघू. पॉवर डायोड हा पीएन जंक्शनचाच नेक्स्ट व्हर्जन आहे. पॉवर डायोड, पीएन जंक्शन आणि पॉवर डायोड मध्ये फरक काय? दोघांचा सिम्बॉल्स पूर्णपणे सेम आहे. हा सिम्बॉल आहे त्याचा, एनोड आणि प्लस आणि मायनस. मग दोन्हीमध्ये फरक काय? तर पीएन जंक्शनचा पण सिम्बॉल सेमच आहे आणि पॉवर डायोडचा पण सिम्बॉल सेम आहे. फरक इतकाच आहे, पीएन जंक्शन ऑपरेट होताना लो व्होल्टेज, लो करंट, लो पॉवरवरती काम करतो. लो व्होल्टेज, लो करंट आणि लो पॉवरवरती काम करतो. पण पॉवर डायोड तुमचा हाय व्होल्टेज, हाय करंट आणि हाय पॉवरवरती काम करतो. म्हणजे हे सगळं हायवरती ऑपरेट होतो, हँडल करतं, आणि हे जे आहेत ते लोवरती. उदाहरण द्यायचं झालं तर 0 व्होल्ट पासून एक 50 व्होल्ट पर्यंत हा पीएन जंक्शन काम करतो. पण पॉवर डायोड जर तुम्ही बघितला तर पॉवर डायोडची कपॅसिटी जी आहे नॉर्मल ती बघा 50 व्होल्ट पासून 5000 व्होल्टेज पर्यंत हा डायोड सहन करतो. ह्याची कपॅसिटी आहे त्याची 5000 असेल, 3000 असेल. 50 व्होल्ट कुठे आणि 5000 व्होल्ट कुठे? मग हे जे व्होल्टेज आहे हे व्होल्टेज जास्तच आहे, प्रमाणापेक्षा जास्त आहे. आपल्या घरामध्ये येणारा सप्लाय सुद्धा 230 व्होल्ट असतो, तो सुद्धा एसी अल्टरनेट हा सप्लाय जो असतो तो सप्लाय असतो एसी डीसी दोन्हीवरती. ओके, आणि या व्होल्टेजवरती काम करत असताना ह्या व्होल्टेजला आपण काय म्हणतोय? पॉवर. म्हणून याचं नाव पडलं पॉवर डायोड. हाय पॉवरवरती हा काम करतो. मग त्याने 2-3 एक्झाम्पल दिलेले आहेत की जनरल पर्पज मध्ये व्होल्टेज रेटिंग किती असतं बघा. तो 50 व्होल्ट पासून 5000 व्होल्ट पर्यंत ऑपरेट होतो. म्हणजे 5000 पर्यंत दिला तरी सुद्धा तो सेफ राहतो, तो डॅमेज होत नाही. करंट रेटिंग किती आहे त्याचं? 1 एम्पियर पासून नंबर ऑफ 1000 एम्पियर, म्हणजे 1000 एम्पियर नाही, 1000, 2000, 3000, 4000 ह्या रेंजमध्ये. म्हणजे मी काय करतो इथे एक 3000 एम्पियर पर्यंत घेतो, म्हणजे 1000 एम्पियर पर्यंत तो काम करतो, सेव्हरल 1000 नंबर ऑफ एम्पियर पर्यंत. नेक्स्ट हे झालं जनरल पर्पज. जर तुम्हाला हायस्पीड पॉवर डायोड पाहिजे असेल, हाय स्पीड पॉवर डायोड, त्याचं व्होल्टेज रेटिंग आणि करंट रेटिंग. हायस्पीड पॉवर डायोडचं व्होल्टेज रेटिंग, करंट रेटिंग कसं असतं? 50 व्होल्ट ते 3000 व्होल्ट आणि करंट रेटिंग असतं सेम 1 एम्पियर ते 3000 एम्पियर. लक्षात आलं? 3000, 1000, 2000 काही चालतं, पण 1000च्या पटीत पाहिजे. लक्षात आलं का सगळ्यांना पॉवर डायोडचं मिनिंग? पॉवर डायोड आणि पीएन जंक्शन डायोडमध्ये काही फरक नाही, दोघांच्या प्रॉपर्टी सेम, सगळं सेम. फरक फक्त इतकाच आहे, ते लो पॉवर, लो व्होल्टेज आणि लो करंटवरती काम करत होता. हा हाय व्होल्टेज, हाय करंट आणि हाय पॉवरवरती काम करतो. हा त्याचा असेल पॉवर डायोडचा कन्सेप्ट. नेक्स्ट असेल डायोड आपला स्पेशल पर्पज मधला लेझर डायोड. सगळ्यांना झालेला आहे लेझर लाईट, सगळ्यांना माहित आहे. लहानपणापासून बघताय तुम्ही लेझर लाईट, एलईडी लाईट असते, ज्या लाईटची इंटेन्सिटी, ज्या लाईटची तीव्रता खूप जास्त असते.
लेझर लाईट इतकी तीव्र असते की आपल्या सपोज याचं एक्झाम्पल द्यायचं जर लेझर लाईटला, तर तुम्ही तुमच्या टू व्हीलरला नंबर प्लेटला तुम्ही लेझर लाईट बसवता, जे खूप लांबून खूप दुरून पण तुम्हाला तो लाईट दिसतो, किंवा एक मार्केटमध्ये तुम्हाला 20-25 रुपयाला लेझर लाईट मिळतो की तुम्ही इथं जर उभारलात तर एक 500 मीटरवरती 400 मीटरवरती एवढ्या अंतरापर्यंत तुम्ही लाईटचा फोकस मारू शकता. अजून एक एक्झाम्पल द्यायचं झालं आपल्याला, तर समुद्रामध्ये एक बल्ब इंडिकेटर फिरत असतो किंवा आपल्याला खूप लांबून पण दिसत असतो, तो लेझर लाईट असतो. त्याची तीव्रता एवढी जास्त असते. तो कशासाठी लावलेला असतो इंडिकेटर, की समुद्रामध्ये जे नाव वगैरे आतमध्ये गेलेले असतात त्यांना पॉइंट कळण्यासाठी की या ठिकाणी हा लाईट लागतोय म्हटल्यानंतर डेस्टिनेशन आपलं हे आहे, या ठिकाणी आपल्याला जायचं आहे, त्यासाठी. म्हणजे कन्क्लुजन काय सांगणं, हॉस्पिटलमध्ये पण वापरला जातो लेझर लाईट. एखादं ऑपरेशन करायचं असेल विदाऊट सर्जरी, विदाऊट काय म्हणतोय त्याला आपण, काय टाके वगैरे न घालता, न चिरफाड करता जर ऑपरेशन करायचं असेल तर लेझर लाईट थ्रू पण ऑपरेशन आपण करू शकतो. एवढी त्याची तीव्रता जास्त असते लाईटची. ओके, तर लेझर लाईटचे ऍप्लिकेशन सगळ्यांना समजलेले आहेत. लेझर लाईटचा सिम्बॉल हा पीएन जंक्शन डायोड सारखाच आहे, एलईडी सारखंच काम करतो. हे ॲरो जे दाखवलेले आहेत बाहेर, हे असते त्याची लाईट. ह्या लाईटची तीव्रता खूप जास्त असते म्हणून त्याला नाव दिलं लेझर लाईट. याची तीव्रता जर कमी असेल तर त्याला नाव देणार एलईडी. ओके, लक्षात आलं काय म्हटलं मी? ह्याला हाय लाईट असं म्हणतो मी आपल्याला समजण्यासाठी, आणि ती लो लाईट. हाय लाईट म्हणजे त्याची तीव्रता याची जास्त असते. आता याचं वर्किंग बघू आपण. खूप सिंपल आहे. 3 टाईपमध्ये वर्किंग डिवाइड केलेले आहेत. एनर्जी लेवल तुम्हाला माहित पाहिजे, लो एनर्जी लेवल आणि हाय एनर्जी लेवल. हे एनर्जी लेवलचा कन्सेप्ट क्लिअर नसेल तर पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवतो. ॲटॉमिक स्ट्रक्चर सगळ्यांना झालेलं आहे. पहिल्या लेक्चर पासून मी बघतो ॲटॉमिक स्ट्रक्चर. चला, सेंटरला मी सपोज सिलिकॉन काढला. आता लेयर काढतो. पहिला ऑर्बिट, दुसरा ऑर्बिट, तिसरा ऑर्बिट. बघा, एनर्जी लेवल लेयर 2, लेयर 3, 3 एनर्जी लेवल आहेत. बघा, इथे असणारे इलेक्ट्रॉन्स, इथे असणारे इलेक्ट्रॉन्स आणि इथे असणारे इलेक्ट्रॉन्स. सेंटर पासून, या न्यूक्लियस म्हणतात, याच्या जेवढ्या जवळ एखादी लेयर असते त्याची एनर्जी लेवल खूप कमी. सेंटर पासून जसं जसं लेवल बाहेर जाईल तशी एनर्जी त्याची जास्त. म्हणजे मी असं म्हणू शकतो का, लो एनर्जी लेवल हे असेल मीडियम आणि हे असेल हाय एनर्जी लेवल. बरोबर आहे का? मग इलेक्ट्रॉन्सची जागा जर बदलायची असेल किंवा ह्या इलेक्ट्रॉन्सला इकडे घ्यायचं असेल, ह्या इलेक्ट्रॉन्सला इकडे घ्यायचं असेल, बरोबर, तर या एनर्जी लेवल जी फिक्स असते, मी एक नंबरमध्ये सांगतो बघा तुम्हाला म्हणजे लक्षात येईल. या मुलांच्या मध्ये कन्वर्ट करू, एक्झाम्पलमध्ये कन्वर्ट करू. हे पहिलं सर्कल आहे. पहिल्या सर्कलमध्ये ज्यांच्याकडे 10 रुपये आहेत त्यांनीच उभा राहायचं आहे. ज्यांच्याकडे 20 रुपये आहेत त्यांनी इथे उभा राहायचं आहे. ज्यांच्याकडे 30 रुपये आहेत त्यांनी इथे उभा राहायचं आहे. कळलं? पहिल्या सर्कलमध्ये मुलांनी. मग पहिल्या सर्कलमध्ये हा विद्यार्थी उभा राहिला आहे. ह्याला दुसऱ्या सर्कलमध्ये जायचं आहे. मग दुसऱ्या सर्कलमध्ये जायचं असेल तर वैयक्तिक ह्या मुलग्याकडं आणि 10 रुपये बाहेरून दिल्याशिवाय त्याच्याकडे 20 रुपये होणार आहेत का? नाहीत. मी बाहेरून याला 10 रुपये दिले. 10 रुपये दिल्यानंतर ह्या मुलग्याकडं स्वतःचे 10 रुपये आहेत, बाहेरून आलेले 10 रुपये आहेत, टोटल 20 रुपये झाले. त्याच्यामुळे हा विद्यार्थी ह्या लाईनमध्ये, ह्या सर्कलमध्ये थांबू शकत नाही. त्याने स्वतःची जागा सोडून पुढे गेला, दुसऱ्या सर्कलमध्ये आला. आत्ता याच्याकडे वैयक्तिक पैसे किती झालेत? 20 रुपये झालेत. आता मी परत याला बाहेरून 10 रुपये देतो. बरोबर? मग याचे हे 2 नंबरचे जे सर्कल आहे ना, ह्याचे 20 रुपये ज्यांच्याकडे आहेत त्यांनी ते उभं राहायचे आहेत. मग ह्याच्याकडे ऑलरेडी 20 रुपये आलेत इकडून, बरोबर, ओरिजिनल. बाहेरून 10 रुपये दिले, यात झाले 30 रुपये. 30 रुपये म्हटल्यानंतर हा इलेक्ट्रॉन्स, हा मुलगा 2 नंबर सर्कलमध्ये थांबू शकत नाही. तो शिफ्ट होतो 3 नंबरच्या सर्कलमध्ये. म्हणजे एनर्जी लेवल जशी वाढत जाईल तसं तो आपली जागा सोडतो आणि नेक्स्ट एनर्जी लेवलला जातो. इथे गेल्यानंतर त्याला जर एनर्जी अजून जास्त नाही भेटली तर तो पुढे सरकतो. जर एनर्जी काढून घेतला तर मागे येतो. आता इथं असणाऱ्या इलेक्ट्रॉन्सकडं एनर्जी 30 आहे. जर तुम्ही यातली 10 काढून घेतलात तर 20 झाले
20 म्हटलं तर इथं थांबू शकत नाही, मागे येतो, परत 10 काढून घ्या, परत ओरिजिनल स्टेटला येतो. एनर्जी लेवल कळली सगळ्यांना, लो एनर्जी लेवल आणि हाय एनर्जी लेवल. मग आता लो एनर्जी लेवल ही असेल आणि हाय एनर्जी लेवल ही असेल. इथून इकडे इलेक्ट्रॉन्स आणायचं असेल तर याला एनर्जी द्यावी लागते आणि इथून खाली आणावं लागेल तर एनर्जी काढून घ्यावी लागते. चला मी आता डायरेक्ट जातो एक्झाम्पलकडे. 2 एनर्जी लेवल आहेत, E2 आणि E1. E1 म्हणजे लो एनर्जी लेवल, बघा ही एनर्जी लेवल पहिली, आणि E2 म्हणजे ही एनर्जी, हाय एनर्जी लेवल. लक्षात. इथं मी 5 इलेक्ट्रॉन्स काढलेले आहेत. हे इलेक्ट्रॉन्स हे लो एनर्जीचे आहेत, हा जो पट्टा आहे तो हाय एनर्जीचा आहे. मग आता त्यांनी काय सांगितलं, जर तुम्ही ह्या इलेक्ट्रॉन्सना बाहेरून एनर्जी जर प्रोव्हाइड केला, इन्सिडंट रे म्हणतो किंवा इन्सिडंट लाईट म्हणा, तर ह्याची स्वतःची एनर्जी सोडून बाहेरून एनर्जी पण आली. बाहेरून एनर्जी आल्यानंतर हे इलेक्ट्रॉन्स काय करतात, आपली जागा सोडतात आणि आपली जागा सोडून ते वरती जायचा प्रयत्न करतात. बघा मी दाखवतो तुम्हाला. बघा असं एक्झाम्पलमध्ये समजून घेऊ तुम्हाला, म्हणजे लक्षात येईल. सपोज ज्यांच्याकडं एक 10 रुपये त्यांनी इथे थांबायचं आहे, ज्यांच्याकडे 15 रुपये असतील त्यांनी इथे थांबायचं आहे. बघा काय म्हटलं मी, ज्यांच्याकडे 10 रुपये आहेत ज्यांच्याकडे 15 रुपये आहेत त्यांनी इथे थांबा. मग 10 रुपयेवाल्यांना बाहेरून जी एनर्जी आहे ती बाहेरून मला 5 रुपये एनर्जी मिळाली. ओरिजिनल माझी एनर्जी किती आहे, 10 रुपये. बाहेरून मला किती मिळाली, 5 रुपये. मिळताना एकट्याला नाही मिळत, मिळताना तर सगळ्यांना मिळते. जेव्हा याची एनर्जी 15 होते तेव्हा हे 5च्या 5 इलेक्ट्रॉन्स ह्या एनर्जी लेवलमध्ये थांबू शकत नाहीत. ते आपली जागा सोडतात आणि ते आपली जागा सोडून हायर एनर्जी लेवलमध्ये जातात आणि शिफ्ट होताना ते वरती शिफ्ट होतात या ठिकाणी. झाले. मग वरती गेल्यानंतर या ठिकाणी काहीही शिल्लक राहत नाही, ही रिकामी जागा राहते, पोकळी तयार होते ह्या 5 ठिकाणी. कारण ह्यांनी जागा सोडून वरती गेलेले आहेत. वरती काय गेले रे, कारण यांना बाहेरून एक्स्ट्रा एनर्जी मिळाले, ह्याची एनर्जी वाढली. एनर्जी वाढल्यामुळं लो एनर्जी लेवलपासून ते हाय एनर्जी लेवलला गेलेले आहेत. हे ह्या प्रोसेसला म्हणायचं ॲब्सॉर्प्शन. आलं का लक्षात. मी पुन्हा रिपीट करू. लो एनर्जी लेवलमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत, ह्या इलेक्ट्रॉन्सना बाहेरून रेचा अटॅक केला किंवा बाहेरून एनर्जी जर त्याला प्रोव्हाइड केली तर याची स्वतःची एनर्जी आणि बाहेरून आलेली एनर्जी वाढते. एनर्जी वाढल्यामुळे हे आपली लेवल सोडतात, लो एनर्जी लेवल, लो लेवल सोडतात आणि ते हाय लेवलमध्ये प्रवेश करतात. आणि ह्या प्रवेश करण्याच्या प्रोसेसलाच काय म्हटलं जातं, ॲब्सॉर्प्शन. बरोबर. मी आता सेकंड टाईप बघतो. बरोबर. आता तुमचे इलेक्ट्रॉन्स कुठं आलेत, वरती येऊन थांबलेले आहेत. मागे सांगितलं आपण ॲब्सॉर्प्शनमध्ये, म्हणजे खाली असणार इलेक्ट्रॉन्सना एनर्जी दिलात, एक्साइटेड इन्सिडेंट रे म्हटलं ना तुम्ही इथं. इन्सिडेंट रे म्हणून हे लो लेवलमधले इलेक्ट्रॉन्स कुठं जाऊन थांबलेत, आता हाय लेवलमध्ये जाऊन थांबलेले आहेत. म्हणजे ही पहिली लेवल झाली. आता हे दुसरी लेवल. ह्या लेवलमध्ये इलेक्ट्रॉन्स कुठे येऊन थांबलेत, हाय एनर्जी लेवलमध्ये येऊन थांबलेले आहेत. आता फक्त काय करतात, स्पॉन्टेनियस इमिशन म्हटलं जातं. आता एनर्जी वाढली म्हणून ते वरती गेलेत. आता इथं आल्यानंतर इथं वेट करतात की बाहेरून कुठली एनर्जी आणि मिळते का याला. मगाशी इथं एनर्जी मिळाली म्हणून हे 5 इलेक्ट्रॉन्सनी जागा सोडून वरती गेले. वरती गेल्यानंतर कुठे गेले, ते हाय एनर्जी लेवलला गेले. इथे गेल्यानंतर एक 2 मिनटं, 3 मिनटं, 4 मिनटं वेट करतात की बाहेरून त्याला कुठली एनर्जी मिळालेली आहे का, तर कुठलीही एनर्जी त्याला मिळालेली नाही. अशा सिच्युएशनला हे इलेक्ट्रॉन्स ह्या एनर्जी लेवलमध्ये जास्त काळ थांबू शकत नाहीत. एक थोड्या वेळानंतर हे 4च्या 4 इलेक्ट्रॉन्स आपली जागा सोडतात आणि आपल्या ओरिजिनल एनर्जी लेवलमध्ये येतात. आता तुम्ही सांगायचं आहे ह्याची लेवल किती होती, ताकद इथं असणार यांची 10 रुपये होती. बाहेरून एनर्जी मिळाल्यानंतर इथे किती झाली, 15 रुपये झाली. म्हणजे एक्स्ट्रा 5 रुपये भेटले ना त्याला. मग ह्याची ओरिजिनल 15 रुपये आहे का, नाही, त्याला बाहेरून 5 रुपये भेटलेत. मग हे इलेक्ट्रॉन्स जे आहेत हे जास्त काळ इथं थांबू शकत नाहीत.
थोड्या वेळानंतर हे खाली येतात आणि खाली येताना रूल काय आहे, इथं येण्यासाठी त्याला किती रुपये फक्त पाहिजे, 10 रुपये. मग हा इलेक्ट्रॉन्स खाली आला, मग हा येताना 15 म्हणून खाली आलाय, पण इथे येताना 10 म्हणूनच यावा लागतो. राहिले शिल्लक किती, 5 ना. तर हे 5 जे आहेत ना, ह्याचे प्रत्येकाचे ते लाईटच्या स्वरूपात बाहेर पडतात. कन्सेप्ट कळला मला काय म्हणायचं आहे? कारण हे 15च्या 15 म्हणून ते येऊ शकत नाहीत. ह्याची कपॅसिटी कितीची आहे, 10 रुपयाचीच आहे. मग 5 रुपये त्याकडे एक्स्ट्रा येतात. मग ह्या इलेक्ट्रॉन्सला खाली येण्यासाठी 5 रुपये स्वतःकडले देऊन टाकावे लागतात, सोडावे लागतात. सोडले तरच तो इथे येऊ शकतो. त्यामुळे 4च्या 4 इलेक्ट्रॉन्स इकडे खाली येतात आपल्या ओरिजिनल जागेवरती. आणि इथे येत असताना याची एक्स्ट्रा एनर्जी जी होती मगाशी दिली होती, ती एनर्जी ह्या गॅपमधून, फॉरबिडन गॅप म्हणतात त्याला, ह्या एनर्जी गॅपमधून बाहेर पडते. बाहेर पडणारी एनर्जी कोणत्या फॉर्ममध्ये बाहेर पडते, लाईटच्या फॉर्ममध्ये बाहेर पडते. लक्षात आलं का सगळ्यांच्या? काय केलं, स्पॉन्टेनियसचं. ओके. सेकंडमध्ये काय केलं, ह्याला बाहेरून कुठल्याही प्रकारची एनर्जी भेटत नाही, ते डायरेक्टली थोड्या वेळानंतर खाली येतात. आता 3 नंबरचं काय सांगतं, इथे लाईट मिळते पण ह्या लाईटची तीव्रता खूप कमी असते. कुठे, स्पॉन्टेनियसमध्ये, कारण याला एनर्जी भेटत नाही. बघा आता स्टिम्युलेटेडमध्ये काय होतं, स्पॉन्टेनियसमध्ये जसं इन्सिडेंट लाईट इथं टाकला एक्साइटेड इलेक्ट्रॉन्समध्ये, तसा इथं लाईट नव्हता, बरोबर. त्याच्यामुळं मगाशी जे दिलं होतं पहिल्यामध्ये, इथं जे दिलं होतं तेवढीच एनर्जी वरती गेली, तेवढीच एनर्जी लॉस झाली. इथं काय झालं, एवढंच लॉस झालेलं आहे. मगाशी 15 होतं, 5च लॉस झाला. स्टिम्युलेटेड काय होतं, कारण इथं कम्पेअर केलं तर लाईटची तीव्रता इथं खूप कमी आहे आणि लेझरमध्ये काय असतं, लाईटची तीव्रता खूप जास्त पाहिजे असते. जेव्हा इलेक्ट्रॉन्स पहिल्या टाईपमध्ये ॲब्सॉर्प्शनमध्ये इथं होते, एनर्जी बाहेरून दिलात, ॲब्सॉर्प्शनमधून ते लो एनर्जी लेवलमधून हाय एनर्जी लेवलला गेले. इथं आल्यानंतर स्पॉन्टेनियसमध्ये तुम्ही काय केलात, एक्साइटेड इथे इलेक्ट्रॉन्स द्यायला नाही, एनर्जी द्यायला नाही, मग लाईट कमी तीव्रतेचा भेटला. तुम्ही काय केलात, जेव्हा इलेक्ट्रॉन्स वरती आले होते त्याची लाईट, इन्सिडेंट लाईट तुम्ही त्याच्यावर अटॅक केलात. अटॅक केल्यानंतर ह्याची एनर्जी एवढी वाढते, थोड्या वेळानंतर सगळे इलेक्ट्रॉन्स हे खालीच येतात. मग नंबरमध्ये जर सांगायचं झालं तुम्हाला, तर पहिला ह्याची ताकद किती होती, 10ची, बरोबर. इथं तुम्ही काय केलात, 5 एक्स्ट्रा दिलात, 10 आणि 5 15. वरती असणाऱ्यांची ह्याची ताकद किती असणार आहे बघा, इथं लिहितो मी, 15 असणार. बाहेरून एनर्जी तुम्ही परत 10 दिलात, बरोबर. मग ही 10 एनर्जी, ह्याची स्वतःची 15 एनर्जी, 10 आणि 15 म्हणजे सगळ्या इलेक्ट्रॉन्सची एनर्जी झाली किती रे, 25. बरोबर आहे का. मग आता 25 म्हणजे ह्याच्यापेक्षा किती वाढलेत, 15 जादा झाले ना. मग हे इलेक्ट्रॉन्स 1-2 मिनिटानंतर हाय एनर्जी लेवल सोडून खाली येतातच. ते वाट बघत नाहीत लाईट मिळतोय का लाईट मिळत नाही. स्पॉन्टेनियसमध्ये लाईट मिळत नव्हता, 2 मिनिटांनी ते खाली आले. आफ्टर 2 मिनिट 2 मिनिटांनी हे इलेक्ट्रॉन्स खालीच येतात. खाली येत असताना ह्याच्यापेक्षा एनर्जी जेवढी जास्त आहे ना, इथं 10 इथं 25 आहे, तर एक्स्ट्रा किती राहिली, 15. हे 15 एनर्जी लाईटच्या फॉर्ममध्ये बाहेर जाते. मग अशी 5 शिल्लक राहत होते, बरोबर. मग 5 एनर्जीला लाईट कमी असेल, 15 एनर्जीचा लाईट जास्त असेल, त्यामुळे इथे मी नाव लिहितो हाय लाईट. लक्षात आलं, ह्या लाईटची इंटेन्सिटी खूप जास्त असते. सगळ्यांना लक्षात आलं असेल 100% की स्पॉन्टेनियस खूप समज का म्हटलं जातं, कारण एक्साइटेड इलेक्ट्रॉन्स जेव्हा खाली येतात तेव्हा ह्या गॅपमध्ये एनर्जी बाहेर जास्त सोडतात आणि एनर्जी कोणत्या फॉर्ममध्ये सोडली जाते, हा लाईटच्या स्वरूपात एनर्जी सोडली जाते, बरोबर. यालाच म्हणतात लेझर लाईट. 3 टाईपमध्ये डिवाइड झाल्या बघा. पुन्हा रिपीट करतोय. ॲब्सॉर्प्शनमध्ये काय होतं, इथं असणाऱ्या इलेक्ट्रॉन्सना एनर्जी दिली, जागा सोडतात, हाय एनर्जी लेवलला जाऊन थांबतात. सेकंड, स्पॉन्टेनियसमध्ये काय सांगितलं, वरती येऊन थांबलेले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते बाहेरून कुठला एनर्जी सोर्स मिळतोय का वाट बघतात, नाही भेटले
2 मिनिटानंतर ते आपोआप खाली येतात आणि खाली येत असताना जादा झालेली एनर्जी ते हवेमध्ये सोडून देतात. ती एनर्जी कुठल्या फॉर्ममध्ये बाहेर पडते? लाईटच्या फॉर्ममध्ये बाहेर पडते. मग ही लाईटची तीव्रता खूप कमी असते. पण स्टिम्युलेटेडमध्ये काय केलं जातं, जेव्हा इलेक्ट्रॉन्स वरती असतात, इथे जसे होते ना मगाशी तसे, तेव्हा बाहेरून आणि एनर्जी त्यांना दिली जाते. एनर्जी दिल्यामुळं ह्या इलेक्ट्रॉनची ताकद एवढी वाढते की 2 मिनिटांनंतर ते खाली येणारच आहेत. मग खाली येत असताना 2 टाइम एनर्जी झाली ना, मगाशी इथे एकदा एनर्जी दिली, परत वरती एकदा एनर्जी दिली. ही दोन्ही टाइम दिलेली एनर्जी हे खाली येत असताना ह्या गॅपमधनं बाहेर पडते. मी नंबरच्या स्वरूपात सांगितलेलं, बाहेर पडत असताना कोणत्या फॉर्ममध्ये बाहेर पडते? लाईट. ह्या दोन्हीमध्ये कम्पेअर केलं तर याची तीव्रता खूप कमी असते लाईटची, याची तीव्रता खूप जास्त असते. म्हणून लेझर लाईटमध्ये महत्त्वाचा पॉईंट कुठला समजला जातो? स्टिम्युलेटेड इमिशन. सगळ्यांना लक्षात आलं असेल. LED, लेझर लाईट आपण 4 ते 5 बघितलेले आहेत. पॉवर डायोड बघितला, लेझर लाईट बघितला, LED बघितला, फोटो डायोड बघितला. तर तुम्ही 2 ते 3 वेळा हा व्हिडिओ बघा किंवा कमीत कमी एकदा सिरियसली व्हिडिओ बघा. तुमचा सगळा कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. तुम्हाला परत रिपीट बघावं लागणार नाही. आलं लक्षात सगळ्यांच्या? तर सेकंड चॅप्टर सेमीकंडक्टर डायोड हा चॅप्टर इथं आज आपला संपलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण स्टार्ट करणार आहोत रेक्टिफायर आणि फिल्टर. ठीक आहे. ह्या टॉपिकमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट्समध्ये कळवा आणि जर काही प्रॉब्लेम नसेल तर काही नो प्रॉब्लेम. ठीक आहे. आपण लेक्चर स्टॉप करू. थँक्यू.